त्यामुळे कालच्या मॅचचे पॉइंट्स आणि आजच्या शेवटच्या दिवसातील सामन्याचे पॉइंट्स आपण ग्राह्य धरणार नाही आहोत. सर्व आयोजकांना विनंती असेल आपण सीमारेषा लगत जायचं आहे. जितूआई गावता एक कप, आपण पाहतो जितूआई एकता गाव कप, श्री लक्ष्मीनारायण व देऊल आली आयोजित ही स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम लढाई. खरं तर मग आजच्या दिवसातील ही फायनल म्हणावी लागेल. जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये दाखल होईल. पहिला चेंडू फुल टॉस, बॅटची एज, एसटी रक्षक त्या ठिकाणी होता, जेल ड्रॉप. पार्ट 12th मॅन इकडे आहे का? सुजल प्रतिष्ठान जिथे आपण 12th मॅन पाठवा. पहिला फुलटॉस चेंडू आणि त्या पहिल्या फुलटॉस चेंडूवर निसटलेला झेल आपण या ठिकाणी पाहिला. सुजल प्रतिष्ठान च्या अगेन्स्ट मर्याई ए हा सामना आपण पाहतोय. चल 12th मॅन घाई करा थोडी. सुजल प्रतिष्ठान चला बाप, 12th मॅन नाहीये आपला प्रतिस्पर्धी संघ पॅनल्टीची मागणी करतोय. चला या आपण 12th मॅन प्लीज. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज, प्रेक्षकांना विनंती आहे आमची. बाप प्रेक्षक आपण मैदानात जाऊ नका. चला 2 धावांची पॅनल्टी सुजल प्रतिष्ठान संघाला. 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. 12th मॅन आम्ही वारंवार विनंती करतो, मॅच सुरू झाली आहे. 12th मॅन आपला नव्हता कॉम्बॉक्स मध्ये. पहा तिकडे मर्याई संघाचा जर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तर आयोजकांकडून 5 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली. सो आम्ही विनंती करतोय प्लीज पडद्याच्या पाठीमागे थांबा. पडद्याच्या पाठीमागे थांबा. आयोजक आपण तिकडे जा प्लीज, विनंती असेल आयोजकांना देखील. आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्टपी चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, स्ट्रोक्स प्ले केला गेला. चला पंच हनुमान नाईक प्लीज, बॅट्समन क्रॅम्प आलाय आय थिंक. चला जा आयोजक प्लीज, स्प्रे आणि मेडिकल किट घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊ शकते, गेलं तरी चालेल. खेळाडू इंजर्ड आहे आपला. यस जा 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 रे, अरे जा. खरं तर या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व आयोजन कमिटीचे, विशेष करून जेके दादा, त्याचप्रमाणे 34 म्हात्रे आणि सर्व खेळाडूंचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर शेवटचा दिवस देखील या स्पर्धेसाठी द्यायचा होता, परंतु राहुल भरपूर स्पर्धा आहेत आणि त्यामुळं खरं तर पुढच्या स्पर्धेसाठी आम्हाला जावं लागेल. चला तिथे फक्त गर्दी करू नका, डॉक्टर्स तिकडे गेलेले आहेत. आयोजक आपण तिकडे थांबू नका. संतोष दादा गेलाय म्हणजे, आणि जास्त इंजरी असेल तर आपण खेळाडूला बाहेरला आणा. आर्यस लाईव्ह च्या माध्यमातून खरं तर काल 10,600 व्ह्यूवर्सनी ही स्पर्धा पाहिली. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या आपल्या स्पर्धेसाठी. ही एक बिग अचिव्हमेंट आहे. आर्यस लाईव्ह या टीमला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, या चॅनलला बेल आयकॉनला हिट करा. विविध प्रकारच्या स्पर्धा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. खूप चांगलं आयोजन खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय.
संपूर्ण आयोजन कमिटीचं आभार मानावं तितकं कमी आहे. खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की ही स्पर्धा खरं तर 1 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्यावरती बिग ट्रॉफीज, विविध प्रकारचे पारितोषिकं, त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसाठी पारितोषिकं असतील. आपण कालच्या दिवसापासून आपण पाहतोय स्मार्ट वॉच असेल, तदनंतर एअरबड्स असतील, एअरफोन्स असतील, विविध प्रकारचे पारितोषिके या स्पर्धेसाठी दिली जात आहेत. आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेवर असणारं प्रेम, मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेसाठी प्रतिसाद देत आहेत, त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि आज एकूण 6000 व्ह्युअर्सने ही स्पर्धा पाहिले. खरं तर राहुल घरी गेल्यानंतर आम्ही देखील रिपीट टेलिकास्ट बघतो की स्पर्धा कशा प्रकारची राहिले. मर्याई ए च्या समोर व्हॅलेंटस आपले सदस्य तुम्ही तिकडे उभे राहा. मॅच ऑन या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. 2 षटकांची लढत आपण पाहतोय. हनुमान नाईक आणि आतिश म्हात्रे पंचांच्या भूमिकेत, आमचे गुणलेखक मित्र सूरज म्हात्रे आणि डीजे राम असलं म्हटलं की नो टेन्शन. आणि RS लाईव्ह ची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम. बॅटची एज गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 3 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. मान्यवरांना निश्चितच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की 42 संघ गाव कप्पासाठी यावर्षी 42 संघांचा प्रवेश या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्वी खरं तर या स्पर्धेचा इतिहास जर का कोणाला ठाऊक असेल तर पूर्वी प्रत्येक संघाचा एक झेंडा असायचा आणि प्रत्येक संघ आपला ध्वज घेऊन या स्पर्धेसाठी यायचा आणि जो संघ जिंकायचा त्याचा ध्वज मैदानावरती पाहायला मिळायचा. जो संघ पराभूत व्हायचा तर तो ध्वज आपण खाली उतरवत होतो. अशा प्रकारच्या स्पर्धा राहिल्यात कित्येक पर्व. खरं तर जिते गावामध्ये आपण पाहिलं, या मैदानावरती आय थिंक दुसरं पर्व असेल, परंतु जिते गावामध्ये एक मोठं क्रीडांगण आगामी कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी कमिटी तयार केली गेली आहे. 42 संघातील प्रत्येक एका सदस्याला आम्ही विनंती करतो की आपलं नाव आयोजन कमिटीकडे द्यायचं आहे. भविष्यात जिते गावामध्ये एक भव्य दिव्य क्रीडांगण खरं तर आपल्याला पाहायला मिळेल आणि खरं तर या संपूर्ण परिसरासाठी खरं तर एक मोठी गोष्ट आहे. ज्या अर्थी हमरापूर विभागामध्ये चोहे येथे भव्य दिव्य क्रीडांगण आदरणीय वैकुंठदादा पाटील यांच्या नेतृत्वात आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अगदी खोलात फेकलेला चेंडू बाईच्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. घाई करू नका, पेनल्टीच्या 2 रन्स इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण ऍड करू. प्रेक्षकांनी थोडंसं अंतर राहायचं आहे कारण की महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर, परंतु त्याला खोदून काढलाय, स्क्वेअर लेगला पकडलाय जेल आणि फलंदाज विशालचा संपलाय खेळ. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा संगीत आपण ऐकलात आणि काही दिवसातच छावा हा चित्रपट प्रदर्शित होतोय. मी सर्वांना विनंती करेल एकदा हा चित्रपट तुम्ही पहा. फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज निर्भय, अर्थातच ज्याला भय नाही असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 4, 4 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ही धावसंख्या आपण पाहतोय. पुढच्या आठवड्यामध्ये खरं तर जिते विभाग प्रीमियर लीगचा थर्रार या मैदानावरती पाहायला मिळेल.
आदरणीय गणेशदादा अर्थातच अध्यक्षाच्या भूमिकेत आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वात, गणेशदादांच्या नेतृत्वात खरं तर भव्य दिव्य जिते विभाग प्रीमियर लीगचं पर्व आपण पाहणार आहोत. दादांची मंचकावर उपस्थिती, दादांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत घेऊया. इनिंग संपल्यानंतर खरं तर स्वागत समारंभाकडे आपण वळणार आहोत. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकासाठी निलेशला आपण पाहतोय. पण पॅनल्टीच्या ज्या 2 रन्स मी तर म्हणे पहिल्या षटकात कमी रन्स आल्या, काही आता फरक पडणार नाहीये. सुजल प्रतिष्ठान जिते आजच्या लॉर्ड्समधला ताकदवर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मर्याई ए संघ देखील तितकाच बलवान आणि या 2 बलाढ्य संघांमध्ये क्रिकेटचे बॅटल आपण पाहतोय. लॉफ करत असताना अलॉंग द कार्पेट डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सीमारेषेलगत क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं, चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी दुरून चेंडू फेकत असताना 2 रन्स घेण्याची संधी, सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. डबलमध्ये 2 धावा धावफलक्यावर. काय जबरदस्त प्रेक्षकांचा प्रतिसाद. अर्थातच भरपूर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत. आज शुभ शनिवार आणि खरं तर आजच्या दिवशी एवढे प्रेक्षक अपेक्षित नव्हते, परंतु भरपूर प्रेक्षक आलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नीट जुलत नाही आहे. तिकडे फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 8 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गाव कप म्हटलं की गावाचा सन्मान, आपल्या अलीचा सन्मान, ना स्वार्थासाठी ना नावासाठी ना पैशासाठी, हे 3 दिवस आपल्या गावाच्या अभिमानासाठी. अर्थातच गाव कपाचं हे आयोजन आपण पाहतोय. फिंगर रोल्स केले पुन्हा एकदा. निलेशला ठाऊक आहे गती द्यायची नाही आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 42 संघांनी प्रवेश नोंदवलाय. त्यातील काल आपण 14 संघ पाहिले. लायन्स ए हा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आणि काल त्यांनी घोषणा केली की हा चषक आम्ही जेजुरी, अर्थातच सर्वांचे कुलदैवत खंडोबा राय ते खरं तर हा चषक ते घेऊन जाणार आहेत. परफेक्ट गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी इव्हनिंग सेशनमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सुजल प्रतिष्ठान जिते च्या अगेन्स्ट मरीआई ए जिते हा संघ मात्र आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या कमी आहे. टॉस जिंकला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये मर्याई संघाने आणि फलंदाजी स्वीकारली. इकडे फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळाला. चेंडूला टर्न केलंय आणि डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आल्या एकूण 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 11. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 11 धावा प्लस पॅनल्टीच्या 2 13 आणि आता विजयासाठी लक्ष असेल 14 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर असणार आहे. सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय जितवाई एकता गावकप 2025. अर्थातच अमृत महोत्सव 25 वर्ष गावकपचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. ग्रामपंचायत जितेच्या माध्यमातून यंदाचं हे 25वं वर्ष आणि आयोजक आपण पाहतोय श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब अर्थातच देऊलाली यांचं भव्य आणि दिव्य दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय. तर सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयोजकांसाठी, ज्यांनी भव्य आणि दिव्य असं आयोजन, एक उत्कृष्ट अशी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आणली. पुन्हा एकदा मी मनापासून आयोजकांचा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव, अतिथीचा अगदी मान सन्मान आपल्याला करताना मिळतो हिंदू संस्कृतीप्रमाणे. तर आज या स्पर्धेसाठी लाभलेले जिते विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय गणेशदादा पाटील, अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत बळवलीचे माजी उपसरपंच यांचं इथं आगमन झालं. मी विनंती करतोय त्यांनी यायचं इथे
आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. इथे त्यांचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश दादा यांच्यासाठी. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे दादांचा स्वागत केला जातोय. धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. नक्कीच आपण ज्यावेळी पेणच्या मैदानावर, दादा एक मिनिट फक्त थांबायचं, आपण पेणच्या मैदानावर ज्यावेळी स्पर्धा आयोजन केलं होतं, 1000 रुपये पारितोषिक होतं, त्यासाठी समालोचन आम्ही सुद्धा केलं होतं. त्यावेळी आपण म्हटलं होतं की याच मैदानावर 1 लाख रुपये पारितोषिक आणि एक बाईक सुद्धा ठेवणार आहोत. लवकरच आपलं ते स्वप्न सत्यात येवो अशीच जितोईकडे मी मागणी करतोय. आणि दादा फक्त आयोजनाविषयी काय सांगाल? आपण सुद्धा जिथे विभाग प्रीमियर लीगचं आयोजन करणार आहात, हे गावकपचं आयोजन, काय सांगाल या गावकपच्या आयोजनाबद्दल? जय श्रीराम. धन्यवाद. श्री लक्ष्मीनारायण व देऊलाले क्रिकेट क्लब जिते यांच्या मार्फत जितूआई एकता गावकप 2025 हे आयोजन बघितलं. आता आपली पुढे बुधवार ते रविवारपर्यंत आपलं जिते प्रीमियर लीगचं इथे आयोजन केलेलं आहे. त्या आता या आयोजनाविषयी बोलायचं झालं तर गावकप हे एवढं कोणाचं सुंदर आयोजन नसतं. आम्ही पण गावकप ठेवतो, आपल्या विभागात असतील, तालुक्यात असतील, पण हे गावकपाचं आयोजन अत्यंत सुंदर आहे. आणि असेच पुढं तुम्ही सुंदर आयोजन करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपण असं नसतं व्हायचं आहे. सन्माननीय परशुरामजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित राहिले आहेत. आयोजकांना मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन काकांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. स्वागत करतील JK काका. याच्यानंतर मी विनंती करतोय, 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकलात, एक सुमधुर आवाज ऐकलात, असे पेण तालुक्याचे सोनखार गावचे सन्माननीय परमेशजी पाटील यांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. आपला इथे आयोजकांच्या वतीनं आपला इथे शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन सन्माननीय JK दादा यांना आपल्या शुभ हस्ते आपण आयोजक परमेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे परमेशजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. 2 दिवस ज्यांचा बुलंद आवाज आपण ऐकलात, 2 दिवस ज्यांना आपल्या सर्वांना मैदानाच्या बाहेर मंत्रमुग्ध केलं, असे सन्माननीय परमेशजी पाटील समालोचक यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. सोनखार गावचे सुपुत्र. धन्यवाद परमेश, आपण इथे आलात. तसेच फक्त 1 मिनिट परमेश दादा, आपण थांबायचं आहे. आपण अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करताय, अनेक स्पर्धा आपण पाहताय. जितोई जिते एकता गावकप 2025 या गावकपच्या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? खरं तर सर्वप्रथम जिते गावाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. खास करून आयोजकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी 2 दिवस मला समालोचन करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करतोय. खरं तर या वर्षाबद्दल बोलावं गेलो तर न भूतो न भविष्य असं आयोजन, कारण की गावकप आहे की 1 लाखाची स्पर्धा आहे हे ठरवणं फार कठीण आहे. ज्या अर्थी JK दादा तुमचं हे आयोजन लक्ष्मीनारायण ग्रुप आणि देऊलाली तील सर्व सदस्यांना मी या ठिकाणी हँड्स ऑफ करेल. काय जबरदस्त आयोजन केलं आपण. या मोठ्या क्रीडांगणावरती हे मोठं आयोजन आपण पाहतो. विविध प्रकारचे पारितोषिके आणि JK दादा खास करून ट्रॉफीज, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आम्ही या ठिकाणी पाहतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची लढाई सुरू आहे, परंतु या ठिकाणी मी आयोजकांचं कौतुक करेल. आणि खरं तर असं आयोजन गावकपासाठी मी कुठेच पाहिलं नाही आहे. नक्कीच धन्यवाद परमेशजी. आपण पाहतोय तब्बल 42 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. 42 गुणिले 11 जर केलं, गणित जर फास्ट असेल तर 462 ही येईल. 462 खेळाडूने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. याच्यानंतर मी विनंती करेन, आपण काही वेळापूर्वी ज्यांचा आवाज ऐकलात, खरोशी गावचे सुपुत्र समालोचक सन्माननीय रमेश काका यांना विनंती असेल आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपला देखील इथे शुभ सन्मान करण्यात येतोय. खचाखच भरलेला स्टेडियम, ज्यांचा पंच लाईन ब्रँड लाईन
ज्यांचं म्हटलं जातं असे सन्मान्य रमेश काका यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे रमेश काकांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्मान करतील जिथे गावचे सन्माननीय धाऊ मामा त्यांचा इथे शुभ सन्मान करतील. धन्यवाद काका, आपण आलात या स्पर्धेसाठी, आपला आवाज दिलात, आपला रोमांचक आवाज या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात. जिथे ग्रामपंचायतीकडून पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, कॅमेरामॅन कॅमेरा थोडा स्क्रोल करायचा. आपण 3 दिवस पाहिला असेल, 2 दिवस हे फलक पाहिला असेल, बॅनर पाहिला असेल. या बॅनरच्या इथे आपण पाहू शकताय गावकप जिथे पहिल्या वर्षी जे 12 संघ सहभागी झाले होते ते संघ आणि त्या संघाच्या कर्णधाराचं नाव इथे एकदा मी विनंती करेन कॅमेरा इथं स्क्रोल करायचा आहे, झूम करायचं आहे. काय मित्रांनो, एक आगळं वेगळं आयोजन. आपण अनेक ठिकाणी स्पर्धा पाहतोय, परंतु एवढं कोणी ज्याला म्हणतात ना पहाड खोदून ज्याच्यामध्ये काढलं जातं एकदम राईपर्यंत, असं कुणी विचार केला नसेल एवढं अभूतपूर्व असं हे नियोजन आपण पाहतोय. पहिल्या वर्षी 12 संघ सहभागी झाले होते, ते संघ आणि कर्णधारांची नावं आपल्या इथे पाहायला मिळतात. तर जाऊया, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आमचे ॲडव्होकेट बबन भाई घरत यांचे सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. तरी पण त्यांचे स्वागत करतील आमचे गावचे हबप नामदेव महाराज यांच्या हस्ते पाच धावसंख्येची आवश्यकता आहे. मानाची शाल, त्याचप्रमाणे गुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. वेळ काढून आलात तरी पण जितवाई एकता गावकप 2025 तर्फे आपले सुद्धा हार्दिक स्वागत. धन्यवाद मित्रांनो. आज 25 जानेवारी आणि उद्या अर्थातच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा दिवस, अर्थातच 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्वीकारलं. अर्थातच 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतानं संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं संविधान लागू केलं. आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, अर्थातच प्रजेचा दिन, प्रजेचं राज्य असा प्रजासत्ताक दिन आपला 26 जानेवारीपासून आपण साजरा करतोय. उद्याचा 26 जानेवारी हा 75वा 26 जानेवारी अर्थातच भारताचा प्रजासत्ताक दिवस असेल. तर सर्वांना विनंती असेल की सर्वांनी प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवण्यासाठी जायचंय. एकच फक्त वाक्य सांगतोय, भारत. अटल जी ने कहा था ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. अटल जी ने कहा था ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए भगवान शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की. येणारे फक्त 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी, माफ करा, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतम. यावेळी मात्र मोठा फटका. दिस टाइम बॅट्समन यूज द बेस्ट ऑफ द बॉल, पिक अप द लेंथ व्हेरी क्विकली एंड बेस्ट. ओ माय गॉड, व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग, आउटस्टँडिंग फील्डिंग वेस्ट एंड दिस टाइम अतिशय चांगलं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो घाई करायची नाहीये, गडबड करायची नाहीये. युट्यूबला चेक करतील. आपल्याकडे लाईव्ह कॅमेरा आहे, लाईव्ह चालू आहे. कृपया कुणी मैदानामध्ये यायचं नाही. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, तसेच कृपया कोणी आतमध्ये यायचं नाहीये. तिथे जे प्रेक्षक होती प्रेक्षकांनी सांगायचंय कृपया सहकार्य करायचंय.
अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चौकार वगैरे काहीच नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चला पंचांना विनंती असेल सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे मित्रांनो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एक झेल होता तिथे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत पराकाष्ठा केली. 2 धावा. कृपया कुणीही आतमध्ये यायचं नाहीये. पंच धावा किती? एकच धाव काढले. ओके. कृपया गडबड वगैरे करू नका. आपला चला पंचांना विनंती असेल सामना लगेच चालू करून घ्यायचंय. एकच धाव. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चला पंचांना विनंती असेल. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामन्यातील शेवटचे येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. प्रत्येकाच्या हृदयाची धगधग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर खेळतोय निलेश. गोलंदाजी मार्गावर आपण गोलंदाज पाहतोय. प्रीतम. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. मित्रांनो मी मगाशीच सांगितलं गावकप कसा असावा याचं एक भव्य आणि दिव्य असं आपलं उदाहरण आपल्याला समोर पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर खेळतोय निलेश. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 30 धावा काढणारा हा फलंदाज. उत्तुंग 4 षटकार लगावणारा हा फलंदाज नितेश. स्ट्राईक एंडवर येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. यावेळी मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या स्वरूपात 1 धावा. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. रोमांचक स्थितीमध्ये आलेला सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. धाव फलकावर धावा लागल्यात. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. प्रेक्षकांची हृदयाची धगधग वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. रोमांचक स्थितीमध्ये आलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज संदेश. स्ट्राईक एंडवर आलेला फलंदाज संदेश. शेवटचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडे आदला बदल करताना रणनीती बदलताना शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर खेळतोय संदेश. पाहायचा आहे कशा पद्धतीने सामना करतो. यावेळी मात्र आपण पाहतोय एकदम सावकाश मारलेला हा फटका. आता मात्र धावा इक्वल झाल्यात. धाव फलक इक्वल झालाय. इथे मात्र कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आता मात्र पाहायचं आहे कुठला संघ ठरतोय सुपर 3 मध्ये प्रवेश मारतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं लायन्स संघाने सुपर 3 मध्ये कालचा सेमीफायनलचा सामना सुद्धा असाच रोमांचक स्थितीमध्ये आला होता. आता आपण पाहतो येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावायची गरज. 2020 वर्ल्ड कप 2007चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असाच होता. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज होती. गोलंदाजी मार्कवर होता ईशांत श्रीसंत तर स्ट्राईक एंडवर होता मिसबा उल हक. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज होती. महेंद्रसिंग धोनीनं यष्टीच्या मागून सामना बदलला होता. पाहायचा इथं मात्र काय करतो. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय एक अनुभवी फलंदाज निलेश पाटील. शेवटचे 2 चेंडू एकदा जोरदार डाला झाला पाहिजे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. यावेळी मात्र विजयी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट नव्हे तर खूपच स्टेप आउट करून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय फाईन लेग माफ करा लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. तिथं मात्र 1 धावेचे आपला